मैत्रिणींनो, दुसऱ्या बाळाच्या वेळेस माझं सिझेरियन झालं आणि सिझेरियन नंतर माझं वजन खूप वाढलं। माझं दुसऱ्या बाळाच्या पहिल्या बर्थडेच्या वेळेसचे फोटो आहेत। माझं वजन खूप वाढलं होतं आणि आता तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता व्यायाम करताना मी माझं वजन कमी केलेलं आहे। तसंच पोट, कंबर, मांड्या, शीटच्या भागाची चरबी, तसंच चेहऱ्यावरचा फॅट पण माझा कमी झालेला आहे। तर मी डाएट आणि व्यायामाचं रोज सातत्य ठेवते, रोज व्यायाम करते आणि तेव्हा माझं वजन कमी झालेलं आहे। आता तुमचं पण जर वजन वाढलं असेल आणि ते तुम्हाला कमी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही मी जे व्यायाम करते आणि मी दिवसभराचं जे डाएट घेते ते व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे। त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका। आणि हे जे व्यायाम करते मी ते तुम्ही रोज घरी करा आणि डाएट फॉलो करा। मैत्रिणींनो, वजन वाढल्यानंतर आपल्याला वाटतं आपलं जे वजन आहे हे झटपट कमी झालं पाहिजे, पटकन कोणता तरी एखादा शॉर्टकट मार्ग पाहिजे वजन कमी होण्याचा, बरोबर आहे ना? प्रत्येकाला असं वाटतं। तर बरेच मैत्रिणी शॉर्टकट मार्ग घेत असतात। तर घरच्या घरी जर वजन कमी करायचं असेल मैत्रिणींनो, तर आपण 1 तास एक्सरसाइज, त्याच्यानंतर घरात बनवलेले जे पदार्थ असतात, सात्विक आहार आहे तो जर घेतला तर आपलं वजन हे नक्की कमी होतं। पण बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, शॉर्टकट मार्ग आपण निवडतो। कोणतेही बाहेरचे जे प्रोडक्ट आहेत आणि जे महागडे आहेत आणि जे आपल्याला अजिबात परवडत नाही, तरी आपलं जे वजन आहे ते वाढलेलं आहे आणि ते कमी करण्यासाठी आपण तो खर्च पण करतो। तर हा जो खर्च आहे ना, तो मैत्रिणींनो तुम्ही खर्च न करता तुम्ही जर रोज व्यायाम केला, सातत्याने व्यायाम केला आणि डाएट फॉलो केलं तर नक्कीच जे वजन आहे ते कमी होतं। तर कमी खर्चामध्ये आपण घरच्या घरी वजन कमी करू शकतो, कारण की बाहेरचे जे प्रोडक्ट आहेत ते नक्कीच आपल्याला परवडत नाही आपल्या खिशाला आणि खूप महागडे आहेत आणि ते आपण रेग्युलर घेऊ पण शकत नाही, रेग्युलर ते प्रोडक्ट घेऊ शकत नाही, फॉलो करू शकत नाही। आयुष्यभरासाठी ते प्रोडक्ट जे आहेत ते आपण फॉलो करू शकत नाही। आपण घरात जो वरण, भात, चपाती, भाजी, त्याच्यानंतर इडली, डोसा वगैरे इतके सारे आपण पदार्थ बनवत असतो, हे आपण आयुष्यभरासाठी रेग्युलर खाणार आहोत। म्हणजे प्रोडक्ट आपण वजन कमी करण्यासाठी घेणार आहे ते आपण आयुष्यभरासाठी घेणार नाही। त्याच्यासाठी आपण थोडासा विचार केला पाहिजे। वजन जर कमी करायचं असेल तर आपण घरात जे पदार्थ बनवतोय, आपण स्वतः बनवतोय किंवा आपली आई बनवत असेल तर ते पदार्थ खाऊन आपण आपलं जे वजन आहे हे घरच्या घरी कमी केलं पाहिजे। आणि मी ते करते। मी घरात आपण जे पदार्थ बनवतो, भाजी, चपाती, वरण, भात, पोहे, उपमा, उपीट, हे सर्व पदार्थ खाऊन वजन कमी करते। बाहेरचं कोणतंही प्रोडक्ट मी न घेता माझं वजन कमी करते। आणि कोणतीही शक्यतो डोकं जरी माझं दुखत असलं, पित्त झालं, तरी मी शक्यतो बाहेरची गोळीसुद्धा खात नाही। की माझं जे डोकं दुखत असेल किंवा इतर त्रास असेल तो मी घरगुती जो उपाय आहे त्याने बरं करण्याचा प्रयत्न करते। कधीतरी मला त्रास झालाच तरच मी दवाखान्यात जाते, कारण की बरेच अशा मेडिसिन पण आहेत की ते आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होत असतो। त्याच्यासाठी कोणतंही तुम्ही वेट लॉसचं प्रोडक्ट घ्या बाहेरचं, ते आपण स्वतः बघत नाही का ते कसं तयार होतं आहे, त्यांच्यात कोणकोणते घटक टाकलेले असतात आणि आपल्या शरीरात आतमध्ये गेल्यावर ते नक्की त्याचा परिणाम काय होणार आहे। जे आपलं लिव्हर आहे, किडनी आहे, इतर जे अवयव आहेत आतले, त्यांना किती त्रास होणार आहे आणि पुढे जाऊन आपल्याला त्रास होऊ शकतो, हा आत्ता आपण विचार केला पाहिजे। त्याच्यासाठी घरात आपण जे बनवतोय पदार्थ, ते पदार्थ खाऊन आणि रोज एक्सरसाइज करून आपण आपलं वजन कमी करू शकतो। आणि ते मी स्वतः माझं वजन कमी करते आणि माझ्याकडे ज्या मैत्रिणी येतात वजन कमी करण्यासाठी त्यांना पण मी तसंच वजन कमी करून घेते। मी त्यांना कोणतंही प्रोडक्ट सजेस्ट करत नाही आणि मी पण घेत नाही। त्यांना रोज व्यायाम करायला सांगते आणि हेल्दी आहार घ्यायला सांगते। मी डाएट फॉलो करताना मी चहा बंद करायला सांगत नाही किंवा भात पण बंद करायला सांगत नाही। मी भात पण खाते, चहा पण पिते, कॉफी पण पिते। बाहेरचे जे फास्ट फूड, बेकरी पदार्थ कधीतरी खाऊ वाटले तर ते सुद्धा मी खात असते। रोज फास्ट फूड खाणं किंवा बेकरी पदार्थ खाणं हे सर्व टाळते। कधीतरी मी 15 दिवसातून 1 महिन्यातून खाते। जितकं आपण लिमिट ठेवू खाण्यावर तितकं आपलं वजन कमी होतं। तर हे व्यायाम जे आहेत ते तुम्ही नक्की करा आणि मी ज्या टिप्स सांगितल्यात ते तुम्ही नक्की फॉलो करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हे व्यायाम तुम्ही रोज करा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा।
मैत्रिणींनो, वजन कमी करताना किंवा इतर वेळेस आपण व्यायाम करत असणार त्यावेळेस सूर्यनमस्कार आपण केले पाहिजे. सूर्यनमस्कार खूप फायदेशीर आहे आपल्या पचनक्रिया सुधारण्यासाठी. त्याच्यानंतर वजन पण कमी होतं, शरीराचं फॅट पण कमी होतं. त्याच्यासाठी सूर्यनमस्कार आम्ही रोज करतो. तर नवीन सुरुवात असेल त्यावेळेस फक्त 2 सूर्यनमस्कार, त्याच्यानंतर हळूहळू सूर्यनमस्काराचं जे काउंटिंग आहे ते वाढवायचं आहे. तर आम्ही आता 10 ते 20 सूर्यनमस्कार करतो. याच्यामध्ये मी फक्त 2 किंवा 3 सूर्यनमस्कार दाखवलेले असतील. सूर्यनमस्कार सर्वांनाच येतात, त्याच्यामुळे सूर्यनमस्कार मी पूर्ण दाखवले नाही, पण सूर्यनमस्कार मी रोज करते. 20 सूर्यनमस्कार शक्यतो करते आणि कधीतरी दुसरी एक्सरसाइज जर जास्त केली तर सूर्यनमस्कार 10 करते. आणि इतर मेंबर्स जे आहेत वजन कमी करणारे ते पण 10 ते 20 सूर्यनमस्कार करतात, ज्याची त्याच्या कॅपॅसिटीनुसार. त्याच्यामुळे तुम्ही पण वजन कमी करत असाल तर सूर्यनमस्कार हा तुम्ही रोज केलंच पाहिजे. आणि मी जसं सूर्यनमस्कार करते त्याच पद्धतीने तुम्ही केला तरी चालेल, किंवा तुम्हाला जसा येत असेल तसं तुम्ही करू शकता. सकाळी उठल्यानंतर कोणतीही डिटॉक्स ड्रिंक्स आपण घेतली पाहिजे. तर इथे मी रात्री 1 चमचा सब्जाच्या बिया भिजत ठेवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास कोमट पाणी आणि लिंबू टाकलेलं आहे आणि ते पाणी मी पिते आहे सकाळी. तर ज्या सब्जाच्या बिया आहेत किंवा चिया सीडच्या बिया, त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं. आपलं पोट भरून राहतं आणि आपल्याला वारंवार भूक लागत नाही आणि हिच्यासाठी आपल्याला खूप फायदा होतो. त्याच्यानंतर जर समजा मेटाबॉलिझम क्रिया स्लो असेल, पोट साफ होत नसेल, त्यावेळेस पण सब्जा किंवा चिया सीडच्या बिया फायदेशीर ठरतात आणि आपलं पोट साफ होतं. त्याच्यासाठी आपलं वजन हे पटकन कमी होण्यास मदत होते आणि आपल्याला एक्स्ट्राची जी भूक लागलेली असते, हे खाव ते खाव, ती जी भूक आहे ती पण कंट्रोलमध्ये येते. त्याच्यासाठी मी सब्जाच्या बिया घेते. आणि तुम्ही जर समजा सब्जा घेणार नसाल तर इथे धने पाणी पण तुम्ही घेऊ शकता. आणि मैत्रिणींनो, वजन कमी करताना नाश्ता हा रोज केलाच पाहिजे. बऱ्याच मैत्रिणी वजन कमी करताना नाश्ता स्किप करतात, तर नाश्ता स्किप करायचा नाही, कारण की खरंच आपलं जे वजन आहे ते कमी होत नाही. त्याच्यासाठी नाश्ता हा पोटभर करायचा आहे. तर मी ते रवा आप्पे बनवते आहे. दही, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो मिक्स केलेला आहे आणि थोडा वेळ भिजवून त्याच्यानंतर छान आप्पे बनवलेले आहेत. सर्वांना आप्पे बनवायला येतात किंवा तुम्ही डाळीतले पण आप्पे बनवू शकता. तर आपण घरामध्ये जो नाश्ता बनवतो, पोहे, उपीट, उपमा, इडली, डोसा, ते तुम्ही बनवून आणि खाऊ शकता. वजन कमी करताना खूप फायदेशीर आहेत आणि पोट भरून राहतं. आप्प्यांनी पण भूक लागत नाही आपल्याला. आणि सकाळी जर नाश्ता केला तर आपल्याला 12 ते 1 वाजता आपण जे जेवण करणार आहे ते जेवण पण आपण थोडंसं कमी करतो. जर नाश्ता केला नाही तर मग दुपारचं जे जेवण आहे ते आपण जास्त करतो. इथे मी 6 आप्पे घेतलेत आणि नारळाची चटणी घेतलेली आहे. नारळाच्या चटणीला तेलाची फोडणी दिलेली नाही आहे मी आणि तेलाचं प्रमाण खूप कमी वापरले. तुम्ही नाश्ता जर बनवत असाल घरी किंवा जेवण बनवत असाल तर तेल, मीठ आणि साखरेचं जे प्रमाण आहे मैत्रिणींनो ते कमी करा. आणि आपण घरामध्ये जे पदार्थ बनवतो आहे नाश्त्यासाठी रेग्युलर, ते पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता आणि तुमचं वजन कमी करू शकता. मला जे पदार्थ आवडतात ते मी बनवून आणि खाते छान आणि माझं वजन कमी करते. तर तुम्ही पण तसंच करा, म्हणजे तुमचं जे वजन आहे ते कमी होईल. सकाळचा नाश्ता पोटभर करा. 4 ते 5 वाजता ज्यावेळेस छोटीशी भूक लागते त्यावेळेस तुम्ही कोणतंही सिजनेबल फळ तुम्ही त्यावेळेस घेऊ शकता, किंवा 1 कप चहा आणि किंवा 1 कप कॉफी पण घेऊ शकता, पण ती साखर त्याच्यात कमी वापरलेली पाहिजे. आणि जर समजा तुमच्याकडे फळं नसतील, सिजनेबल फळं नसतील, तर तुम्ही गुळशेंगदाणे किंवा फुटाणे, पॉपकॉर्न वगैरे तुमच्याकडे जे घरामध्ये अवेलेबल असतील पदार्थ ते तुम्ही घेऊ शकता वजन कमी करताना. अशा पद्धतीने मला ज्यावेळेस छोटीशी भूक लागते त्यावेळेस घरामध्ये जे फळं असतात ते मी घेते, किंवा गुळशेंगदाणे, फुटाणे किंवा काजू बदाम वगैरे असतील ते मी खाते. तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरामध्ये जे पदार्थ अवेलेबल असतील ते तुम्ही छोटीशी भूक लागत असेल त्यावेळेस घेऊ शकता. आता रात्रीचं जे जेवण आहे मैत्रिणींनो, ते जेवण 7 ते 8:30च्या दरम्यान लवकर करायचं आहे आणि रात्रीचं जेवण हे हलकं ठेवायचं आहे. तर मी इथे मुलांना आणि माझ्यासाठी छान डाळ खिचडी बनवलेली आहे. तर तुम्ही पण रात्रीचं जर तुम्हाला डाळ खिचडी आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घ्या. जरी आवडत नसेल तर तुम्ही ॲड करा, वजन कमी करताना नक्कीच खूप फायदा होतो याचा. तर मी इथे फक्त अर्धा वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी डाळी आणि बाकीच्या जे भाज्या आहेत, टोमॅटो, बटाटा वगैरे असं टाकलेलं आहे. बटाटा पूर्ण स्मॅश झालेला आहे त्याच्यामुळे दिसत नाही. बटाटा पण मी टाकलेला आहे कारण की मुलांना आवडतो. अशा पद्धतीने डाळ खिचडी जी आहे ती लगेच पोट भरून जातं आपलं आणि वजन कमी होण्यासाठी मदत होते. तुम्ही दलियाची खिचडी पण घेऊ शकता. अशा पद्धतीने मी माझं डाएट फॉलो करते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.